गेल्या 30 वर्षापासून मी ह्या कलिंगड क्षेत्रामध्ये वावरत आहे आणि आता केवळ कलिंगड पिकावरतीच अवलंबून न राहता सोबत कारला, दोडका, वाल, मूग, चवली ही देखील पिकं घेत असतो. कारण एकाच पिकावरती अवलंबून राहिल्यानंतर न जाणू अगदी नैसर्गिक काही आपत्ती आली तर एक ना दुसरं पीक वाचेल. पण त्यातल्या त्यात कलिंगड हा विषय मोठा असतो आणि गेल्या 30 वर्षापासून कलिंगड पिकावरती जोमानं भर दिलेला आहे. पारंपरिक पद्धतीची जी भात शेती होती त्या भात शेतीवर अवलंबून न राहता आपण ही अनेक वेगवेगळी पिकं घेतली तरच आपला शेतकरी पुढे जाऊ शकतो. आणि केवळ भात पिकावरती अवलंबून राहिला तर शेतकऱ्याची अवस्था बिकट होणार आहे. कारण आपण विचार केला तर भात शेतीमध्ये खर्च आणि उत्पन्न ह्याचं काय ताळमेळ जुळत नाही. आणि म्हणून मी माझ्या बांधवांना सांगेन की आपण केवळ भात पिकावरती अवलंबून न राहता वाल, मूग, चवली, कलिंगड, वेलवर्गीय भाजीपाल्याकडे वळून आपल्या शेतकऱ्याची उन्नती कशी होईल याकडे आपण बघणं गरजेचं आहे. आज सध्या अवस्थेमध्ये आम्ही एक सोपी पद्धत म्हणजे ज्याला सरीपाट बोलतो त्या सरी पद्धतीने आम्ही 8-10 एकरमध्ये कलिंगड केलेलं आहे. सोबत 6 एकरमध्ये करेला, दोडका आणि 5-6 एकरला वाल, मूग, चवली ही पिकं आम्ही घेतली आहेत. त्यातल्या त्यात त्या वेलवर्गीसोबत कलिंगड हा सोपा धंदा, कमी कालावधीचा आणि उत्पन्न जास्त देणारा कलिंगड पीक आहे. म्हणून कलिंगडकडे आम्ही वळलेलो आहोत आणि गेल्या 30 वर्षापासूनचा आमचा चांगला अनुभव आहे की कलिंगड हा खरोखर शेतकऱ्याला 4 पैसे कमवून देणारा धंदा आहे. आम्ही या शेतामध्ये भात शेती करायचो पण आम्हाला भात शेतीमध्ये काही उत्पन्न मिळालं नाही. म्हणून आम्ही कलिंगड लागवड केली 5 एकरला. त्यातून आम्ही चवळी, वाल, मूग हेही पीक घेतो. तर आमची आता कलिंगणी पण तयार झाले तर आम्ही आता 2-4 दिवसापूर्वी काढणार आहोत. ते आमची कलिंगणी म्हणजे भरपूर इकडे तिकडे जाते, मुंबईपर्यंत अशी माणगाव म्हणजे कोण असे व्यापारी आले ते मुंबईपर्यंत पोचवतात. माझं नाव अनंत नारायण चाळके, मुक्काम बेलघर, पोस्ट तळेगाव, तालुका तळा. या तळा तालुक्यामध्ये 400 ते 500 हेक्टरला कलिंगड लागवड भाजीपाला पीक चालू आहे. आम्ही पहिले भात करायचो. भातामध्ये कोण डुकरे येतात, वाट लावतात सगळी शेतीची. तर आम्ही भाजीपाला घेतो. ऑक्टोबरपासून ते 3 महिने पीक घेतो आम्ही. या कलिंगड लागवडमध्ये 3 महिन्याचं पीक आहे. मुंबईकरांना हे सांगणं आहे की तुम्ही शेती सोडून गेलेत गावी या. आम्ही 3 महिन्यात पीक घेतो, कमवतो, 3 ते 4 लाख कमवतो. तसे तुम्ही गावी या, 3 ते 4 लाख कमा. स्वतःची शेती सोडून जाऊ नका. यामध्ये रायगड जिल्हा आपण पूर्वीपासून बघतो की हा धान्याचं कोठार म्हणून गणला जातो. पण दिवसोगणिक त्याचं उत्पादन कमी होत झालं. भाताचं उत्पादन कमी झाल्यामुळं शेतकरी आता कडधान्याकडे वळाला. कडधान्यानंतर आता नवीन शेतकरी भाजीपाला आणि कलिंगडाकडे वळाला आहे. या बाबतीत कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की गेल्या 2-3 वर्षांमध्ये कडधान्य आणि भाजीपाला याबरोबरच कलिंगड ह्या पिकाकडे सुद्धा लोकांनी वळण्यासाठी कृषी विभाग मदत करतो आहे. वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मी कृषी विभागाच्या वतीनं सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी मुंबईकडचे चाकरमानी सोडून त्यांनी आपल्या शेतावर शेती करावी. त्यासाठी नवीन उपक्रम राबवण्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट कृषी विभागाकडे सादर करावे. कृषी विभाग त्यांना मार्गदर्शन आणि अनुदान देण्यासाठी कटिबद्ध असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.